नमस्कार, मी जान्हवी। छातीमधील आणि श्वासनलिकेतील कफ काढून टाकण्यासाठी खोकला ही शरीराची एक नैसर्गिक संरक्षक क्रिया आहे आणि आज आपण खोकल्यावर काय नैसर्गिक उपाय केले पाहिजेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। द्राक्ष खोकल्यावर खूपच उपयुक्त ठरतात। त्याने कफ पातळ होऊन कफ सुटण्यास मदत होते। 1 कप द्राक्षाच्या रसात 1 चमचा मध घालून हे मिश्रण दिवसातून 2 वेळा घेतल्याने आराम मिळतो। खोकला लवकर कमी होतो। छातीत जर कफ साठला असेल तर तो सुटण्यासाठी अर्धा चमचा ज्येष्ठ मधाचं चूर्ण तूप आणि मधातून दिवसातून 2 ते 3 वेळा घेतल्याने आराम मिळतो। कांदा सुद्धा खोकल्यावर खूपच गुणकारी ठरतो। 1 चमचा कांद्याचा रस 1 चमचा मध हे एकत्र करून 4-5 तास तसंच ठेवावं। त्यानंतर दिवसातून 2 वेळा हे घेतल्याने आराम मिळतो। कफ लवकर पातळ होतो आणि खोकला सुद्धा लवकर बरा होतो। कुठल्याही प्रकारच्या खोकल्यावर कांदा हा खूपच गुणकारी ठरतो। अडुळशाच्या पानांचा रस 1 चमचा आणि 1 चमचा मध एकत्र करून घेतल्यानेही खोकला थांबतो। रोज रात्री झोपण्यापूर्वी चणे खाऊन पाणी न पिता झोपल्याने सुद्धा खोकल्यात खूपच आराम मिळतो। खोकल्यात मनुक्यांचा पाक खूपच उपयुक्त ठरतो। 100 ग्राम काळे मनुके पाण्यात भिजवावेत आणि त्यात 100 ग्राम साखर घालावी आणि ते चांगले भिजले की ते चांगले कुचकरावेत किंवा वाटावेत आणि ते पाणी चांगलं उकळावं। ते थोडंसं आटल्यावर घट्ट चिकट पाक तयार होईल। हे पाक रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे घेतल्याने खोकला बरा होतो। अगदी खोकल्याची उबळ जरी येत असेल तरी सुद्धा ती बरी होते। लाक्षादी तेल गळ्याला आणि छातीला 3 वेळा लावल्याने खोकल्यात आराम मिळतो। जर वरचेवर खोकला होत असेल तर गरम दुधामध्ये हळद घालून घेतल्याने सुद्धा आराम मिळतो। आहारात आपण आलं, लसूण, काळा मिरी, तूप, कारली अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे। जर जास्त खोकला असेल तर 5-7 दिवस फक्त फलाहार करावा। आपण अननस, संत्री, पपई अशी फळं घेऊ शकतो। अशा प्रकारे जर खोकला झाला असेल तर आपल्या आहाराची काळजी घ्या आणि आपली तब्येत सांभाळा।